हॅलो फ्रेंड्स, आपले हे केस वेळेच्या अगोदर पांढरे होत असतील किंवा मग पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर आज आपण पाहणार आहोत घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आपल्या पांढऱ्या केसांना काळे कसे करायचे. तर आज आपण जबरदस्त अशी रेमेडी पाहणार आहोत. हे करून पहा, नंतर तुम्ही हैराण व्हाल, इतके काळे आपले केस होणार आहेत. तर घरच्या साहित्यामध्ये योग्य पद्धतीनं आपण केसांवरती हे रेमेडी अप्लाय करायची आहे. आपले सुद्धा पांढरे झालेले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे. वयाच्या अगोदर केस पांढरे झालेले असतील आणि आपल्याला ते काळे करायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला तर इथं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे चहापत्ती घेतलेली आहे. चहापत्ती आपल्याला मिक्सरवरती एकदम बारीक करून घ्यायची. आता हे चहापत्ती आपल्याला 1 चमचा एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुमचे जर केस दाट असतील, लांब असतील, तर तुम्ही इथं 2 चमचे चहापत्ती पावडर घेऊ शकता. चहापत्ती आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. चहापत्तीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए असल्यामुळे केसांना मॉइश्चरायझरचं काम करते. चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडंट असतं, अँटीफंगसची मात्रा जास्त असते, त्यामुळं आपल्या केसातील कोंडा नाहीसा करण्यास मदत करतं. आणि चहापत्तीमुळे केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते. केसांना बूस्ट करण्याचं कामसुद्धा चहापत्ती करते. आणि केसांच्या सर्व समस्येवर रामबाण असा उपाय म्हणजे चहापत्ती आहे. चहापत्ती 1 चमचा घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला कॉफी पावडर घालायची. कॉफीमुळे केस वाढायला मदत होते आणि नॅचरल पद्धतीनं केस आपले काळे होण्यासही मदत होते. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंटची भरपूर मात्रा असते, त्यामुळं आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कॉफीमुळे केस वाढायलाही मदत. कॉफीमध्ये कॅफीन असतं, त्यामुळं केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम करते. केसांचं गळणं बंद करते. केस मुळापासून वाढायलाही मदत होते. आता यामध्ये 3 ते 4 थेंब आपल्याला एरंडेल तेल घालायचं आहे. तर एरंडेल तेलसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळं इथं आपल्याला एरंडेल तेल घ्यायचं आहे. पण एरंडेल तेल आपल्याला जास्त घालायचं नाही, फक्त 3 ते 4 थेंब आपल्याला घालायचे आहेत. केस गळत असतील, तुटत असतील, तर ते सुद्धा थांबवतं. केसाची पोत सुधारतं. एरंडेल तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगलचे गुण असतात, त्यामुळे ते आपल्या केसांमध्ये कोंडा होऊ देत नाहीत. केसांच्या वाढीसाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकतो. केस निरोगी ठेवण्याससुद्धा मदत करतं. एरंडेल तेल महिन्यातून एकदा तरी केसांना लावल्याने केस दुपटीने वाढण्यास मदत होते. तर एरंडेल तेल मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतं. केस कोरडे होण्यापासून वाचवतं आणि केस सिल्की, मजबूत आणि चमकदार सुद्धा बनवतं. एरंडेल तेलाने केस मऊ होतात आणि केसातील कोरडेपणा सुद्धा नाहीसा होतो. त्यासाठी आपल्याला इथं एरंडेल तेल घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल. 1 चमचा आपल्याला इथं खोबरेल तेल घालायचं आहे आणि छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे. तर आता केसांवरती कसं अप्लाय करायचं आहे, तर केस आपले स्वच्छ कोरडे असले पाहिजेत. केसांवरती तेल ठेवायचं नाही. शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे. तुम्हाला 1 आठवड्यामध्ये 2 वेळा ही रेमेडी करायची आहे. त्यानंतर तुम्ही 2 तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस आपले स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्ही रात्रभर सुद्धा हे लावून ठेवू शकता. खूप सुंदर असा रिझल्ट आहे. तर हे जे सोल्युशन आपण बनवलेलं आहे, हे बनवून तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केसांवरती अप्लाय करू शकता. आपले केस पांढरे झालेले असतील किंवा पांढरे होत असतील, तर मुळापासून काळे करण्याचे काम हे सोल्युशन करणार आहे. कॉटनच्या साहाय्यानं किंवा मग हाताच्या बोटाच्या साहाय्यानं आपल्याला केसांच्या मुळाशी हे सोल्युशन लावायचं आहे आणि त्यानंतर छान मसाज करायची आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवायचे आहेत. केसांवरती आपल्याला 2 तास ठेवायचं आहे किंवा मग रात्रभर ठेवलं तरीही चालतं. आज हे जे सोल्युशन आपण बनवलेलं आहे, हे आपल्या केसांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ देत नाही. अगदी नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे होण्यास मदत करतं. त्याचबरोबर आपण यामध्ये कॉफी घातलेली आहे आणि खोबरेल तेल घातलेलं आहे. त्याचबरोबर एरंडेल तेल घातल्यामुळं आपले केस दाट होण्यास, जाड आणि काळे होण्यास मदत होणार आहे. केसांवरती चमकसुद्धा छान येणार आहे, सिल्की शाईनसुद्धा होणार आहेत. त्यामुळं आजची ही रेमेडी खूप युजफुल होणार. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय.